विषय हविता गुळमाजी सकळ हरिचे दास कल्पनेची बाधा नौकोनी गाडी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राहतो समाज उष्णता स्वाभाविकाची नाम सवे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंगे पांडुरंग करू व्रत मन कशी जन्माला त्याला किंमत नाही वागतात कसं याला किंमत आहे विठाला कधी कधी काय होतं माहिती का आपल्याकडे काही भास आहे असं आता बरं खास आपली सगळी पद्धतच उलटी आहे एक सुंदर अभंग आहे त्याला बाबा महाराजांचा गोड आवाज आहे गायन करायला पहिली चाल म्हणायला अशी माणसं असावं लागतील काय एक तर त्या दिवशी मनोनियमनी महात्मा केलो बराच वेळ म्हणत होत ते पुन्हा खाली यायचं मनवा गोविंदू परत इकडे यायचं एकदा लोकांना सुद्धा आसक्ती वाढली पाहिजे आवड वाढली पाहिजे कधी कधी पाहतो मी आता तुम्ही बाबर बऱ्याच घरी मुलं जन्माला येतात पण प्रत्येकाचे वाढदिवस होते तर असंच नाही विठाला काहीचे लग्नच म्हणत जवळदिवसाचं काय पडलंय पोरायचं बऱ्याच गावात पोरं तसे तर लग्नाचं नाही काय खरं तर पोराचा वाढदिवस का करा ज्याची क्वालिटी त्याचं लग्न जमते ज्याची क्वालिटी नाही त्याचं लग्न दिसायला चांगलं आहे म्हणून वाढदिवस तर कोण वाढदिवस करायला माझ्यापेक्षा काळा पोरगा असत वाढदिवस केला असता का नाही मी आमच्या आईला विचारायचं आई मला का ग काजळ लावित नाही आई म्हणली तुझीच नजर दुसऱ्याला लागल हे तू पोरग आहे बघा काय नाव रे तुझं गंधावाला मागचं हा तुझं काय नाव आहे हा इकडे हरी नाव आहे ना हा इकडे जरा काय नाव म्हणला इथं उभा राहा हरी हरी खोटं बोलायचं नाही हा खोटं बोललं की पाप लागतं काय लागतं हा खोटं बोलायचा धंदा आमचा आहे कुणाचा अरे इकडे त्याचा कार्यक्रमच झाला लई कठीण काम असू दे काय होतं का माहिती का पोरं सगळे सांगत येतात तुम्ही एवढ्या महिला आहे खरं सांगा बरं सासूला कोण कोण आंघोळ घातली सकाळी पोटवर करा बरं होय चतुर्थी नांगर की आणि बाया म्हणत्या मी लई चतुर्थी झाली ती आग लावतो मुंद्र नको मारू एका बाईने जावाला सांगितलं ह्या महिन्यात 6 सापडले मग तळून खाऊ घाली ती का ज्या देवाला पूजायचे त्याला पूजित नाहीत लोक त्याला पुरावे गेले उसरून केल्याशिवाय थोडं भोंग्याचं कमी कर मला करण्याचं एक तरी उभी अनुभवावे असं जीवन असावं आता तुम्ही एवढ्या भाग्यवान महिला आहे साठवर पुरुष मंडळी महिला मंडळ हे पळशीगाव तुम्हाला लाईफ टाईम आहे अहो थोडे दिवस राहायचं लातूर विलासराव देशमुख साहेबांसाठी लाईफ टाईम होतं आजही लातूर कुणाचं म्हणतात बाकीचे किती असले तरी नाव कुणाचं येतं त्याचं काम चांगलं आहे शिर्डी कुणाची आनंदी कुणाची जेजुरी कुणाची आणि बारामती आणि पळशी कुणाची हॉटेलवाल्याची
हा मोतीराम महाराज काय म्हणले, किती आले चोरण किती मिरच्या घेऊन गेले तरी गडी असाच उभा. मडक्याला चुना चोळून उभा केल्यावर कसं माणूस उभा राहतोय असं. तुम्ही ती कापडाच्या दुकानाच्या बाहेर 2-4 बाया उभा असतात बघा, तुझ्याकडे नसेल दुकानाच्या बाहेर अशा बाया. आता माहीत आहे ना ही बाई कशी आहे प्लॅस्टिकची, तरी असे पाहते. आम्ही गेलो त्या दिवशी बस्ता बांधलाय, आमच्या मावशीला मी म्हणला, रे काका बघ ना कसं पाहते. आणि काका असं टक लावून पाहत होत. मावशी गेली खांद्यावर हात तुला म्हणली, चला प्लॅस्टिकची या. काका म्हणलं मला कळलंच नाही. ती म्हणली म्हणून तर आपली 10 एकर गेली. अरे कळायला पाहिजे का नाही, काहीला कळतच नाही, काहीच कळत नाही. मग तर आले आणि चालले. कशाला आले होते, ज्याच्यासाठी आलो ते नाही केलं. आता देवास नाही चिरंजीव आहे, मला वाटतं त्याचा पहिलाच वाढदिवस. आजोबा सुंदर गायक आहेत, चांगलेच चुलते आहेत, वडील कर्तव्यशील आहेत. त्याची मम्मी आहे, सगळ्याशी चांगलं राहते आहे की नाही, राहते ना सगळे चांगलं. नाही तर मग आग लागायची घेण्या देण्याची. आणि नसल राहत इथून माग तरी आता इथून पुढं हा इथून माग असं करीत असन. कुणाचं काय नो बाई. मी आता गाडीतून खाली उतरलो, इकडे निघालो. काही गरज आहे का ह्या महिलांनी बोलायची. मी आता येत होतो ना कडन गपचीप. त्या म्हणल्या कलर नाही महाराजाला. तो का महाराज इथं आणून पेटवायचा आहे काय डोकला, काय आमचा दोष आहे भाई. आता काय डोकला. मी म्हणलं पळशी जरा बरी बो. एक ध्यानात ठेवा, हे शरीर एकदा, यायचं एकदा आणि जायचं सुद्धा. एक सुंदर अभंग आहे त्याला बाबा. येते म्हणूनही आल्यावर असू द्या असू द्या, ते आपण नाही त्याच्यात. ही कार्टन का आवाज येतोय गोड मस्त. काय महाराज तुमचं आडनाव? हा हे बी आमच्यात आलं का? अरे मी आहे गो आपण कावळे. नाही कावळे म्हणजे आमचे स्वैरी आहेत. बरं झालं वा. कंच कावळे तुम्ही? डोम कावळे का साधे? नाही आमच्याकडे 2 प्रकार आहे, एक डोम कावळा आहे आणि एक असू द्या असू द्या. ट्युनिंगवर असते. माझं आडनाव खडके. आता मला पत्रिका आली बघा, त्यांना मी खडके महाराज टाका म्हणलं, त्यांना सडके महाराज टाकले. सांगावं काय लिहितेत काय तुम्हाला अगोदर आहे का. पृथ्वीवर आपण आलो आणि आपण प्रवासी आहेत. आपण जाणार आहे, आपण राहणार आहे नाही राहणार महाराज इथं. पण इथं आलात का नाही आनंदच मिळाला पाहिजे. मुलगा झाला आनंद आहे. एक सुंदर आहे, मुलगा जन्माला यायच्या अगोदर आईच्या पोटात त्याचा जीव तयार झाला आणि त्यावेळेस त्याच्यासोबत 2 मित्र आहे. ए इकडलं इकडलं, तुला किती मित्र आहेत रे? तुला किती मित्र आहेत? 4-5 येते. तुला किती मित्र आहेत? 5. पुढं सरकार तुम्ही बाबा दाबून टाकले पोर. बाबा इकडे या, तुम्ही उठा बरं इकडे या. पलीकडले माणसंच उठा, मागचे उठा, इकडे बसा. इथं पुढे या. इथं प्रत्येकाला मित्र किती असतील पण खरे मित्र 2. एक जन्माला यायच्या अगोदरच सोबत आहे आणि एक गडी बाहेर आहे. तो आत नाहीये, आत त्याची इच्छा आहे पण एक आत नाहीये, आत आहे ते दुःख आहे. आणि किती प्रयत्न केला तोही सोबत आहे आतमध्ये. तो जन्माला आल्याच्या नंतर पुन्हा असा घोटाळा झालाय. याला वाटलं त्या दुःखातून मला मुक्तता मिळत, पण याला मुक्तता मिळत नाही. याला 2 मित्र आहे, एक आहे सुख आणि एक आहे दुःख. आणि दुःख याच्या सोबतच आहे रोज. याला गरज आहे सुखाची. आता वाढदिवस म्हणजे सुख आहे
आहे की नाही. वाढदिवस म्हणजे सुख आहे. वाढदिवसाच्या त्या दिवशी जे लोक आनंदी असतात ते कधीच नसतात, आहे की नाही. वाढदिवस सुख आहे, जन्मोत्सव सुख आहे, आहे की नाही. आता जन्मोत्सव आपण केला ना रामाचा, ते सुख आहे, हे जन्मोत्सवच आहे. पण उत्तर आहे का, हे इतिहासात काही लोक करतात, काही करत नाही. जसं षष्ठी कुणाची, आणि बीज कुणाची, तुकाराम महाराजांची. पण अष्टमी कृष्णाची, नवमी रामाची, आणि आपला काहीच नाही. दहावा दहावा ते आता लय कुठं नाही. ज्याची गरज सुखाला पाहिजे ते कुणालाच नाही. आता इनेकरी बाबा हे बघा, यांचं वय झालंय, दाढी पांढरी झाली, पांढरा कलर लावलाय का, लोक असे अडवते मेंदूचे. कलर दोन आहेत, काळावी आहे आणि पांढरा आहे. मी म्हणतो पांढरा लावा का काळा, आणि पांढरा लावलं काय होईल. आधी नको वाटतं माणसाला माझे केस पिकू नये, है की नाही. ते पिकल्याशिवाय राहतील का. बरं किती काळे केले आतून कसे येतील. एक बाईने 6 पुड्या लावल्या तरी आतून पांढरे यायचे. ती म्हणली दुकानदारला लुटीतो का काय, 6 पुड्या लावल्या तरी आतून पांढरेच येते. ते म्हणलं मावशी पुडी कालवीत जण पेत जा. काय डोकं लाव. आणि एकदा पांढरं झालं पांढरं होऊ दे ना. आता काय लोक म्हणल्या मा का वय आहे का अजून. आपण जर एखादा म्हणलं बाबा इकडे, मी बाबा आहे का, हा मामी म्हणतो अंकल या इकडे. आता काय बाबा म्हणलं तर का रोग झाला का, मी काय वय झालं का माझं. आणि कधीतरी होणार आहे. या जगात काही नाही खरं मारच जायचंय. फक्त आता ही मुलं आहेत का नाही, हे बघा या पोरायला काही कळत नाही, पण आपल्याला कळलं पाहिजे. बास इथून पुढे आनंद घ्यायचा. आता ही पोरग आहे का नाही देवांश नावाचं, याला असं उत्तम चांगलं शिकवायचं, ते क्वालिटी करायचं. इतकं चांगलं शिकवायचं ते कलेक्टर झालं तरी चालेल, पण तो सांप्रदायिक पाहिजे. त्याच्या गळ्यात माळ पाहिजे. माळ आहे ना, हा सांप्रदायिकच घर म्हणल्यावर काय सगळं पाहिजे. आणि त्याला तो मोठा होऊ द्या. बघा तुम्ही आता कधी कधी काही माणसाचं मत असतं माझा पोरगा मोठा व्हावा. तो किती मोठा झाला. आता काही ना तर काय केलंय, आता उठले की पोरं लातूरला टाकायला. त्याची बुद्धी आहे का बघा. त्या 45चं पोरग लातूरला, 65चं पोरग लातूरला, 37% पडले तरी लातूरला, 87 पडले तरी लातूरला, 97 आलं लातूरला बरं आहे, 87 बरं आहे, 37चं करायचं काय. त्याची बुद्धीच जड आहे. आणि म्हणून आता डोक्यात असते भारतामध्ये 37-38% वाले डॉक्टर व्हावात, म्हणजे लोकसंख्या आपाप कमी होईल. कारण ती PM करायला जर तसं डॉक्टर आलं तर ते मुडकच कापून घेईन. डोक्याला ताण नको. प्रेम नाही वारस. आता तुम्ही एवढ्या जणी सगळे सांगा बरं, तुमचा सगळा देह तुम्ही सुनासाठी लेकासाठी जिजावला का नाही, जिजावला ना. आणि काय मिळालं तुम्हाला, काय मिळालं काय. अरे त्या सुनाच्या कपाटात लुगडं ठेवलं त्या दिवशी म्हातारीनं. सुनमणी लुगडं बाजूला काढला आणि खाली फेकून दिलं. हो म्हातारी म्हणली का ग बाई, म्हणली कपाटाचा वास येत आहे. ते म्हणली तुझा नवरा म्या लुगड्यात झाकला पदराखाली आणि त्याला बाळत होतं लुगड्याचं, आहे का नाही. एवढं आयुष्य गेलं. तुझा नवऱ्याला मी उन्हात नाही फिरू दिलं, काही नाही, तुम्हाला लुगडं टाकी ती बाजूला. अरे साडीला नको वाटते लोकांना, घरातले माणसाला. आणि खरं सांगू तुम्हाला विनंती करतो, या जगातले 2च दैवत आहेत, आई आणि आता बा तुम्ही हे माय बाप आहेत जुने जुने. मला वाटतं आजोबा बी तुमचे वडील पण आहेत नाही तर आई का इथं आहेत. हा मग यांचं किती भाग आहे. यांना आज पंतू पाहिलं आहे की नाही, पंतूच नाही यांचं. पण एक सुंदर उदाहरण आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे माहिती. आमचं एक उलटी दिशा आहे. कधी कधी ज्वारीला 2 कणस असतात. 2 प्रकार आहे ज्वारीमध्ये. एक 1000 कणस सरळ असतात, पण एखादं कणीस काय करतं असं खाली येत. आणि तेवढंच आलेलं कणीस माणसं उचललं आणि त्याला कुठं वार की द्या मंदिरात. मंदिरात का अडकी द्या माहिती का. ती कणीस असं आहे, ती अडकायला सोप आहे. याला बांधावं लागते. बांधणारं कणीस कुणी अडकत नाही, त्याला अडकायला सोप आहे. आणि त्याची ज्वारी कोण खाते, पाखरं खाते. ते देवाच्या मंदिरात येतं. म्हणजे जे कणीस असं झालंय त्या कणसानं पाहिलं मी एका ज्वारीचा एवढा झालो, त्यानं मूळ पाहिलं. मग आपणही सगळ्यांनी काय केलं पाहिजे, आपण कुठून आलो हे आपण पाहत नाहीत. आपण कुठून आलो त्याला का अभंग आहे ना, आलाशी कोठो निघा दाशी कोणेरे ठाया
हे सगळं कुठून आलो आपण? गोड काम आहे. दोन्ही बाप्पा कसे चांगले आहेत. हे बाबा तर काय क्वालिटीज आहेत है की नाही? लग्न नसन झालं का? झाले तरी एवढं हसत आहो. नाही, लग्न झालेला माणूस असा जाम बसलेला असतो असं नाही. पण बाबा स्वभावच हसरा आहे. हसरा असावा. उगाच काही बाया बी लय कठीण येतो. आता ते बिचारा हसत आहे तर हसू द्यावा का नाही? त्या दिवशी एक बाई म्हणते होती, बघा तुम्ही सुंदर पक वाजवू देतात पण कीर्तनात हसत जाऊ नका. मला लय बाया नाव ठेवतात. मिळालं तू काय अमेरिकेतून आली का काय? तुला आनंद मिळायला गाड्याला तर मिळू दे ना. आमची म्हणली मला एक दिवस, म्हणजे तुमची गाडी पेटावा पण तुम्ही गाडीत नसाव. मला काय झालं, ती दिदी म्हणली तिचे 1,500 बंद झालेत गाडीमुळं. म्हणजे ह्यांच्या वादीसाठी आमचा काय कापायचा? असं कुठं स्वार्थ राहावा का? एक देणं ठेवा. इथून पुढं हे पद्धतच चुकीची आहे. इथून पुढं प्रेम पाहिजे. परत अभंग प्रेम सुख प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. किती गोड काम आहे. आपण काय करतो माहिती? आणि म्हणून आज तुमच्या बाळाचा जन्म आहे, जन्मोत्सव आहे, सगळ्यात मोठं काम आहे. या जगात सगळी एक आहे. हा, त्याला सुंदर उदाहरण आहे, सांगतो. त्या जुन्या काळामध्ये ब्रह्म, वैश्य, पुन्हा काय होतं ते अजून शूद्र, क्षत्रिय, क्षत्रिय, हे 4 वर्ण होते. ते त्या काळात त्यांना काढले होते. त्याच्यानंतर 47ला देश स्वतंत्र झाल्यावर खरं तर एक व्हायला पाहिजे होतं. काय? सगळ्यांच्या जातीच्या सर्व तिकिटावर एकच यायला पाहिजे होतं. मी मूळ भारतीय आहे. हे जर आलं असतं तर बाकीची भानगडच नसती. महाराज, अरे काय झालं माहिती का? वरून वरून माणसं आपण म्हणतात. तुम्हाला माहिती का? सगळ्याला एक सारखं, सगळ्याला डोळे सारखे, कान सारखे, हात सारखे, पाय सारखे, हे नाही? सगळ्याला बुद्धी सारखी, सगळ्याला विचार सारखा, सगळ्याचा रक्ताचा रंग सारखा, सगळ्याला कोरोना सारखा होतोय, सगळे सारखे मरतात, मरायला सगळे सारखे, नुसतं इथं हात लावायचा गेला. अटॅक सारखा, अटॅकवरला औषध सारखं, सगळ्याला बसायला एसटी सारखी, सगळ्याला नदीचं पाणी सारखं, सगळ्याला प्रवास सारखा, सगळ्याला रस्ता सारखा, सगळ्याला जगातलं सगळं सुविधा सारख्या. पण उगच असं भ्रमात माणसं राहिले. त्याला आंधळ म्हणावं. कबीरदास महाराज म्हणतात, हे जग कसं आहे? आंधळ. आणि हे आंधळ जग आहे. आणि या जगामध्ये सत्य एकच आहे, मरण. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आहेत. ह्या सगळ्या महामानवांनी इतकं महापुरुषांनी इतकं सुंदर काम केलं या जगात, हे जग घडवण्यासाठी इतकं गोड काम केलं. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले तुका झालं कळस भजन करा सावकाश. सगळ्यासाठी सगळं सारखं दिलं, पण सगळ्यासारखी सारखं देऊन आपल्याला काय मिळालं? निदान हे पोरायचे वाढदिवस करत असताना यांना पुढे शिकवायचं काय? समभाव, समविचार, सगळीकडे बघताना समदृष्टी, आणि सगळ्याकडे पाहताना विषमता नकोय. आता तुमच्याकडे विषमता आहे, यांच्याकडे बघण्याची दृष्टी. तेव्हा कधी पलीकडलं पोरग आहे, इकडे दादा ऐकून या, तब्येत खास आहे, मस्त आहे, ये पिलो ये.
हे आपल्या मम्मीला मम्मीची आई आवडती का पप्पाची? खरं बोलायचं. मम्मीची आई. हे मम्मी खाती कुणाचं, पप्पाचं का मामाचं? पप्पाचं. आणि मम्मीचं प्रेम कुणावर जास्त आहे, मामाच्या इकडल्यावर का पप्पाच्या इकडल्यावर? मामाच्या. हे तुमच्यापासूनच विषमता आहे सगळे. विठाल ते जरा लय धीम आहे. हे लय खास आहे असं माल असा ओरिजिनल. काय नाव तुझं? श्रीनिवास. श्रीनिवास दादा, आपल्या मम्मीचं चुकत आहे का पप्पाचं? मम्मीचं. वा. ए आपली आत्या आपल्या घरी यायची बंद झाली पप्पामुळं का मम्मीमुळं? ती आलं बघा एक इथे खाली बस. हे पिल्लो, आपली आत्या मम्मी आत्या आल्यावर गोड स्वयंपाक करते का मावशी आल्यावर? हे गडी जरा शिंदे गटाचा दिसतोय. आता इथंच आहे मग आगच लागली मग काय कर. तुझा आहे बरं, तू मग कार्यक्रम फेल घालाय बसलाय. ती मोबाईल वाली दिदी इकडे येतो. असं लेकरू असं इकडे माहिती ती येत नाही. नाही तू इकडे येत दाद्या. हा इकडे नाही. थोडंच्या वर्षी जर मी कीर्तनाला कधी आलो आणि मला काय होतं माहिती का, महाबिलय कार्यक्रम अवघडे. मला बी हे लोक काय करतात माहिती का, मला बी सगळे लोक कीर्तनाला बोलवितात का येरीच, सप्त्याला नाहीत बोलवीत. सप्त्याला मी भूकंपात जातो. किला सापडतो काय करावंच काय याला उत्तर आहे काही निदान नाही म्हणलं तर आम्हालाही वाटतं लोकांना चांगलं देवा बरं तर काय करावं. मग आमचे त्यांना तुम्ही आप्पा म्हणते का दादा? काय म्हणते तुम्हाला? बप्पा म्हणते सगळं गावाला. चांगलं का बप्पाचं आमची मैत्री चांगली. पण बप्पा मला माहित नाही काय काय चाललंय, पण बप्पांचं प्रेम माझ्यावर लय. आमचं खरं तर संध्याकाळी ठरलं होतं हे करायचं, पण आमचं कीर्तन आंबेडकर जयंतीला नगरला घेतल्यामुळं पोरायची इच्छा लय. आणि सगळे पोरं आहेत ना आमचे मित्र आहेत सगळे. ते म्हणले मानस तुम्हीच बोला आणि करू आज कीर्तन. त्याच्यामुळं मग आज तिकडं कीर्तन असल्यामुळं म्हणलं काहीतरी करा. हे म्हणले आपण सकाळी करू. मग ह्याच्यातच कळलं तुमचं प्रेम किती. नाही तर काय काय करते माहिती, काही चेंजच करीत नाही. त्याला चेंज करायला काय लागतं, गावाला जीव घालायचं. सकाळी घातलं काय दुपारी संध्याकाळी. आणि खरं तर हे भारी काम काय झालं, आता कीर्तन झालं का नाही 2 घास खायला. म्हणजे अन्नदानही आहे आणि ज्ञानदानही आहे. फक्त तुमच्यात बदल करायचा का नाही तुम्ही ठरवायचं. नाही कळलं तुम्हाला अजून? दूध खायचं काम तुमचं आहे, पण पचवायचं काम कुणाचं आहे ते याच्यातलं आहे. आपण काही खाशाल पण पचायचं काम असेल तर कुणाचं आहे? शरीराचं आहे. मग त्याला बघा तुम्ही, आपल्या हातात सगळं आहे असा भास आहे, काही नाही आपल्या हातात. आपल्या हातात जेवण करणं आहे पण पचवणं देवाच्या हातात. कोण बोलावी तो हरी यांना कुठं दुसरं कार्यक्रम काय संध्याकाळी अजून. तुम्ही एकदम सापडायला दोन्ही खास माणसं आहे मला. बाबाची आपली भेट झाली ना पहिली एकदा. गोड का गायन आहे तुमचं, एकदम सुंदर आहे आणि इतकं सुंदर गातात पण अहंकार नाही. नाही तर एवढं गाणारे माणसाचे कपडे खाली असतात गुडघे इतकं. ते येताना शेतातून आले असतील कधी कधी. ते सगळं कामच खास आहे. ते असं नाही त्यांच्याकडं. नाही 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 उगाच आपलं काही ना नुसते ड्रेसच मोठे घाली देत. हो हा. त्याला उत्तर आहे कमी असावं पण त्याचा समाजाला फायदा व्हावा, नाही तर नसलेलं बरं. काही बाया म्हणते बघा माझ्या सुनासारखी सून गावात नाही. तुझी प्लॅस्टिकची का? तू या सुनासारखी सून गावात नाही म्हणजे आमच्या कोण आहे दरोडेखोर आहे का?
नाही 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 नाही, तुझी सून जर सगळ्या लोकांना सारखं बघत असेल, आलेल्या अतिथीला पाणी देत असेल, तिला ननंद सारखी, तिला जाऊ सारखी, तिला सासू सारखी, तिला चुलत सासू सारखी, आणि जर ती धीरालाही माझा भाऊ म्हणत असेल, हो, आणि नवऱ्यालाही ती चांगलं प्रेम करत असेल, सासू सासऱ्याला जर चांगलं बोलत असेल, आणि कुणाशीच जर वाईट नसेल, ती शेतात जरी दुसऱ्याच्या गेली तर भरपूर काम करत असेल, नाही तर दगड मारणारी अवलाद नसावं. तुमच्याकडे नाही ना तसं? मालकीन पुढे असते का रोजगारनी? रोजगारनी आणि कशाला आल्यात त्या? बरं, एखादी मागची पुढे चालली, काय करतात मागच्या? मग हे खडे मारणारी, हे नसावंच. खडे मारून मारून वाईट काम होतं. महाराज आज काय झालं माहिती? 500 रुपये रोज असू द्या. आज काय अवस्था. आणि बघा, जे बाई खडे मारती ती अशी वाकडी होती पुन्हा. मग आपण तिला विचाराल कस काय? खड्याचा परिणाम आहे. आता तुम्ही एवढे जणीत जावाशी चांगला असलेला कोण कोण आहे? बोटवर करा बरं. गावातच निकाल लागू द्या. जावाशी ज्यांचं चांगलं आहे बुवा, आहे कोणी? दोघीच आहेत आणि बाकीचे कुठे गेले? खरंच गरज आहे. तुम्हाला माहिती का, एक जाऊ वनवासाला निघाली आणि एक जाऊ घरी राहिली. एक जाऊ वनवासाला आणि बाकीच्या 2 होत्या. पण ह्या जावाची तक्रार नाही हो. नाही 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 नाही, कशी राशील याची तक्रार नाही, आणि महानवरा तुझ्या सोबत का चाललाय याची तक्रार नाही, आणि आल्यावरही तक्रार नाही, महानवऱ्याला तू एवढी वाईट का बोलली याची. आणि त्या सख्या बहिणीचे नाव फुकट निघतात का? त्यांचे नाव का निघतात माहिती का? त्यांचे नाव निघायला कारण काय माहिती? हो का, कोणाचंही कोण नाव घेतं का? एवढे राम मंदिर आहेत, पण राम मंदिरामध्ये मूर्ती 3 आहेत आणि नाव एकच आहे, राम मंदिर, आहे की नाही? तुम्ही एकदा तरी पाहिलं का इतिहासात? कधीतरी पाहिलं का लक्ष्मण मंदिर? कोणी बोटवर करून बघा. आणि लक्ष्मणाची मूर्ती नाही का? आणि नाव नाही. बरं, तुम्ही असं पाहिलं का सीताराम मंदिर? नाव नाही, मूर्ती सीतेची, नाव नाही. हे तुमच्या खटकीत नाही देण्यात आले. दशरथाची समाधी असेल तिकडे, पण मंदिर नाही. भारताचं मंदिर नाही, शत्रुघ्नाचं मंदिर नाही, कैकईचं नाही. तिचं तर नावच कोणी ठेवत नाही. कौशल्याचं मंदिर नाही, सुमित्राचं मंदिर नाही. पण ज्यांच्या घरी दास्यत्व केलं ज्यांच्या वनवासामध्ये, त्या बाबाचे सगळ्या महाराष्ट्रात मंदिर आहे. कालच त्यांची काय होती? जयंती, हनुमान जयंती होती. मग तो बाबा असा आहे, निस्वार्थी काम केलं. एकदा रत्नजडीत हार गळ्यात घातला, सगळे मनीच फोडून टाकले. म्हणून गावगाव लक्ष्मण शक्ती असते बा. आणि लक्ष्मण शक्ती जास्त पात्र कोणाचं आहे? हनुमंतरायाचं. मारुतरायाचं. जर मारुतराय तिकडे गेले नसते, म्हणून त्याला भक्कम ताकद लागते. म्हणून पोरायला, अरे बघा तुम्ही पोरग, तू किती दूध पितो रे सकाळी? दूध खरं सांगायचं नाही नाही नाही, देव आहे, देवी इथे. हा, आणि तुमचं जागृत देवस्थान आहे. खरं गिलास भर पितो रोज रोज रोज. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. एवढं सापडलं बा रोज पिणार चहा. नाही नाही, तू किती पितो रे दूध? ते पलीकडलं टोपीवाला किती दूध पितो? तू हा सकाळी 1 ग्लास. तू रे हा पळशीला यावं लागते. खरंच पेतेत का पाहू? उगा डाव टाकी देत, आपलं झाकून ठेवायचं काम चालू या. आणि हे जर गलात गलात दूध पेत असतं, यांच्या तब्येती अशा राहत्या का? अशा यांची दुधाची खवा गाठ व्हायची. आपलं बळत चाललंय बुवा. आता तुम्ही एवढ्या जणी खरं सांगा बरं, गावठी गाईचं तूप कोणाच्या घरी 1 किलो बर? बोटवर करा बरं. गावठी गाईचं कोणाकोणाकडे? आणि काय खात्या तुम्ही? त्या वांग्याची हाल करीत आहे बाजू त्याला. जिवंत वांग चुलीत टाकून बाईनं भाजलं आणि बाबाला म्हणते भरीत खा. काय आग लावायची बरं त्याला? वांग्याची हाल झाली कशी? अहो, तो दोड का आणलाय शेतातून? त्या बिचाराचं काय चुकलंय? त्याच्या सगळ्या नसांना नसा काढी ती. तो तसा निघाला तर इळीला
तो दोडका काय म्हणत असेल, त्याचा जीव काय म्हणेन बुवा. आणि त्या कढीपत्त्याला तर लय ताप, पण खातही नाही, पण पहिलं त्याला टाकीत ताड 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 वाजतो कढी. जे कढीपत्त्याचं झालं ते आपलं व्हालंय. असं सुंदर लेकरू जन्माला आलं, म्हणून या कार्यक्रमाचं फळ वेगळं आहे. खरं तर बघायला गेलं तर तुमचं का सांप्रदायिक घराणं आहे. पळशीमध्ये सगळीकडे सांप्रदायिकता चांगली आहे, देवीचं अस्तित्व चांगलं आहे, लोकांचं कर्तव्य चांगलं आहे. आणि पहिलेपासूनच नाव आहे. लातूरला जर जात असताना कुठलाही माणूस असला तर तो फक्त एकाच फाट्यावर थांबायचा. हो, तो रेणापूरला कधी थांबला त्याचं काही एवढं नाही, पण तो पळशीला नाही थांबला असं कधी होणार नाही. नाही नाही, आता ते थोडं हवे झाल्यापासून मार्केट गेलं, तर त्यांना चेंज करायला पाहिजे. त्यांना काय करायला पाहिजे, तोच चहा तेच सगळं. पहिलं जे होतं थोडं व्यवसायात चेंज करायचं. आता आपलं काय असतं, तोच भाव असावा, परमार्थ तोच असावा, पण देण्याची कला उत्तम असावी, आहे की नाही. देताना तुम्ही असं दिलं पाहिजे, तपेवीन दैवत तिथलं प्राप्त प्राप्त. आणि मग दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. आपलं काय झालंय, द्यायचंच नाही, फक्त पाहायची. कसं मिळेल तुम्हाला, असं थोडं देत जा. हा, त्याला मी मगाशी म्हटलं, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. प्रेम नसेल, परमार्थात असू संसारात असू, प्रेमाला लई मोठी किंमत आहे. घरात आल्या आल्या स्त्रीनं हसून बोललं ना, आनंद वाटतं बघा. आणि ज्या स्त्री हसरे आहेत त्यांचे पोरंही हसरेच नव्हते. आणि ज्या स्त्री अशा आहेत ते कसे होतील, असे होतील. फोडीली गवारी कुठांना झालं हे म्हणते, याचं कीर्तन परत नाही ठेवायचं, नको नको. उगाच कुठा नाही, जरा हा आनंद घ्यावा का नाही. आमचा कृष्ण कसा होता, जन्माला आल्या आल्या आई म्हणली याला इथं नका ठेवू. आई श्रीमंत आहे विचाराची. बाप म्हणला मी ठेवणारच नाही इथं. का, या मथुरेमध्ये माये 6 मारले, मथुरेमध्ये आता आनंद नाही आहे. आणि माया पोराला जर सुख पाहिजे असेल तर ते कुठे गेलं पाहिजे, पण गोकुळातला अभंग आहे, बाळ कृष्ण नंद घरी, बाळ कृष्ण नंद सांगत आले का म्हणून करायला. चांगलं बाबा पण गोड आनंद घेतात. म्हातारी नाही ना, आहे का, आल्यात का आजी इथं, म्हणूनच हालं ना जास्त. घरी म्हणून सांगितलं असं, हा हालू नका. आजी म्हणीन ह्या कडूला फक्त चहा प्याय न्यावा पुन्हा, असं द्या असू द्या. हे बघा, हे माणूस आहेत महाराज, कष्ट केले. तुम्ही हॉटेल तरी होते का नाही पहिले, हा मी पाहिलेलं नाही तुम्हाला बऱ्याच दिवस. हा मी लहान होतो, आम्ही सोलापूर परळी यायचे ह्या बाजूने येताना. आम्हाला ते ध्यानात आलं, ते आता चौबदारकीचा ड्रेस घेतला ते बरं गेलं काम. आणि ह्या वयात हेच पाहिजे, महत्वाचं आहे आपलं. बरं आहे आपलं, डोक्याला ताण नको, कोणी काय का लय मंडळी त्रास दिली, आपलं सप्ताह. काही खरं नाही. आता आजी मला काही जगू देते का नाही काय नो बाई. आणि असं नाही महाराज, तो आनंद घ्यायचा.
एक अभंग आहे त्याला नाही गोड. गोविंद गोविंद तुम्ही जरा मोकळे झाले बघा. असं आहे का नाही? असं उगं मोकळा असावं. नाही तर काय होतं, मी मग सकाळी रेणापूरला थांबलो होतो. आमचे मित्र आहे तिथे इगे म्हणून. ते तिथे पुरी नव्हत्या कोणी घरी. त्या कार्टीनं मला बघितलं, पुरी होत्या लहान लहान. मी गेलो बॅग घेऊन. त्या पुरीनं सुपात जेवारी घेऊन आल्या. जगावं का मरावं? अण्णांना मी खडके महाराज आहे ते म्हणले, मला वाटलं नंदीवाला झालंय. अरे काय काय डोकं लावा बुवा. तुम्ही कोण आहात याच्यापेक्षा तुम्ही काय करत आहात याला किंमत. आणि तुम्हाला काय होतं माहिती का, तुमचा असा वास होतो घराची मालकीन मी आहे. मालकीन बिलकीन नाही याच्या. आणि ज्यांना कोणी वाटत असेल त्यांना इथून पुढे जरा ध्यानात ठेवायचं. कान उघडे करून ऐका, या जगात कोणी कोणाचं मालक नाही. नाही 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 टवटवीत काम आहे ते. देवासारखं दिसतंय का नाही? लई देवास आताच असंच आहे, असं एकदम खास आहे. फक्त त्याला दुसरीकडे कुणाकडे जावं वाटत नाही, फक्त पप्पा. अजून लहान आहे ते. आणि पुढं पुढं हे बघा लेकरायला इथून पुढं असं. महाराज किती खास काम आहे. कमी वय होतं शंभूराजाचं, वयच नाही. पण उगच आबासाहेब आग्र्याला निघालेत म्हणल्यावर शंभूराजे आग्र्याला गेले. आणि खरं सांगा, शंभूराजे जर आग्र्याला गेले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले नसते. आज छत्रपती शंभूराजाचा चित्रपट निघाला. 15 ते 27 दिवसामध्ये 700 कोटी रुपये मिळाले चित्रपट निर्माण करणाऱ्याला. जर तोच छत्रपती शंभूराजे जर पूर्ण आयुष्य जगले असते तर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 चित्रपट झाला असता तरी आमच्या राजाचा इतिहास शिल्लकच राहिला असता. काय कमवत होतं का राजा? आता काय असतं माहिती का, माणसाला कळत नाही. महाराज गणोजी सरदार गणोजी शिर्क्यांचं काही चुकलं नाही. त्यांचा चुलता भामटा होता, त्याचं नाव कान्होजी शिर्के. कान्होजी शिर्क्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला, हेच चुकलं गणोजीरावांचं. आणि खरीच तुम्हाला सांगतो, फुटीर माणूस आपल्या जीवनामध्ये अशी फुटीर माणसं नसायला लागतील. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती, तुम्हाला सांगतो सगळ्यांना, पुरुषांना, आपल्या घरात सुद्धा आग लावलेले लोक नकोय. हो, गणोजी शिर्क्यासारख्या माणसाचं काम वाईट झालं महाराज. गणोजींना कळलं पुन्हा आमच्या चुलत्यानं आमचा डाव टाकला हो. म्हणून कधी प्रेम शिवाळा असणारे चुलते पाहिजेत. आता एवढ्या तुम्ही पुरी सांगा बरं मला, तुमच्याविषयी चुलत्याची भावना चांगली पाहिजे का नाही? आहे ना? काहीच आहे, काहीच नाही. काही चुलते येतात. बरी का तुझं नवरा काय करतो तुझा? अशी बोलायली का आपण तिच्यापाशी बसायचं नाही? हा, तुमच्या गालावर हात फिरवला, बरं झालं बा, लेकरून नांदून आलं, हा आमचं नाव तो केलंस, अशी जर चुलती बोलत असेल तर तिच्यापाशी तास तास बसायचं. हा, आणि अशी नको. कशी? तुम्ही वांगदरीला जमीन घेतली का? असं म्हणली की तिच्यापाशी बसायचंच नाही. ती आग लावणारच खंदा नाही म्हणायचं. मला त्याच्यातले तत्व लय कोण आहे तो. एक तत्व नाम, एक तत्व नाम हरि मुख्य मना, हरि मुख्य मना, हरि मुख्य मना, हरि मुख्य मना.
आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो माता पित्यांना, ज्यांचं पहिलं दुसरं तिसरं चौथं वाढदिवस काही असं ते अज्ञानात कळत नाही, पण नक्कीच बरं का आता ही पुढची पलटी आहे. आता ही असा वाढदिवस तुम्ही करत आहात, उत्तम आहे, प्रोत्साहन देण्यासारखं आहे, शुभेच्छा देण्यासारखं काम आहे. पण आता पुढे एक आहे का, आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे, हे पलटी मारायचं. हे तर वाढदिवस करायचे, पण खरे वाढदिवस हे का हे माणसाचे पाहिजे. अरे ये ना, ही जी फेटेवाली माणसं आहे का नाही, हे आजी एवढे जुने जुने, यांचे 10वे आणि 13वे करण्यापेक्षा यांचे काय केले पाहिजे. उगाच कुठं नाही का नाही, ते म्हातारा मरून जातं, त्याच्या फुटूला हार म्हातारा असं पाहत. म्हातारा म्हणतं मला जिवंतपणे भाकर नाही, अख्खं गाव माया देखत बुंदी खात. असं खास पाहिजे. गायक सुद्धा असेच असावं. काही गायक नुसते असे उभा राहतात, असं नाही. आम्ही काल कीर्तनाला गेलतो, अर्धा तास अशी बाई बसलेली होती बघा, अशी. मी चहा पेलो तरी अशीच होती. आलात बी म्हणीना तर चालनात बी म्हणीना. मी तिच्या सुनाला म्हणलं यांना काय झालं असं का बसल्यात. ती म्हणली मला पडलेत पैसे आणि त्यांना नाही आले. अरे हिच्या पैशाला आग लाव, मग कुठं नाही. आज कुठं राहत का महाराज. आज ज्यांचा जन्म उत्सव आहे ना, त्यांची पत्नी काम करायची. माणसं म्हणते मा वय झालंय. आंबेडकर बॅरिस्टर झाले, पण कधी लग्न झाल्यावर झालेले, लेकरू झाल्यावर झालेत. आपण काय म्हणतो महाराज, असं जरा समाजाच्या असे जिवाळा पाहिजे का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 बायका होत्या, 8, 7 जिवंत होत्या, पण एकीची तक्रार नव्हती. असं काय म्हणतो महाराज, आपल्याकडं छत्रपतींना 2 मुलं आहे, मुली आहेत, पण समान वागणं होतं. लोकांच्या मनात पाप असन, पण यांच्या मनात मुली तेवढ्या. अहो त्यांची एक मुलगी दिलेर खानाच्या छावणीत गेली, ती कशाला, शंभूराजांना परत आणाय. त्या मुलीचं नाव आहे रानूबाई. आपण फक्त म्हणतो मी मराठी आहे, असं नाही. इतिहास पाहिजे. शंभूराजाला दूध पाजलेल्या बाईचं गाव तुम्ही पाहिलं कधी. आणि काय आला तुम्ही नुसते अंगरकींच्या तुरती धरते. कधीतरी एकदा पप्याच्या बापाला म्हणावं ना, गाडी घ्या आणि चला रायगडावर. कवा गेला कधी शिवनेरीला गेला. कोण कोण गेलं शिवनेरीला, बोटवर करा बरं. तुम्ही गेलात माहे. एकदा जा. छत्रपतींना जिनं ज्यांना जन्म दिला ते गड पवित्र आहे, मग एकदा त्याचं दर्शन घ्यावं का नाही. हो. आणि काय माया उठलं का महादेवाला गेलते, आली की बांकुरी ती. हा महादेवाला गेली मराय. आणि काय माणसं म्हणते मी वारी करून आलोय. अरे वारी नको करू ना, बांध नको करू. वारी करीतो दनादन बांध 1.5 फूट खाली काढितो. कायला काढितो बांध. एक वारी कर, पण बांध नको करू. आणि आपलं काय म्हणतो माहिती, बांध म्हणजे बांध करून कुठं जमीन वाढत असते का, ताट टोकरून कुठं पोट भरत असते का. त्याला अन्नच खावं लागेल का नाही, 1-2 एकर घ्यावं लागेल का नाही. नाही ह्याच्याशी भांडण त्याच्याशी भांडण. आमच्या छत्रपतींचं कोणाशी वाद नव्हता, वाद ही विचारावर होता. माणसाला ह्याची किळस आली पाहिजे. काय आलंय, गावात नको वाद, गल्लीत नको, लोकांमध्ये प्रसन्नता पाहिजे. आणि आज काय झालं, आपल्याकडे संस्कृतीच नाही. प्रसन्नतेची कुठं संस्कृती, कायम जळाऊ. मारला का कलर, झाला का तुमचा बंगला, काल घेतला का बोर. मग बोर घेतल्यावर माणसानं म्हणावं का नाही, वा वा पाणी लागलं, असं म्हणावं का नाही. काय म्हणत्या, किती लागलं पाणी, असं म्हणलं की आपण ओळखायचं. नाही. आणि आपण म्हणलं 2.5 इंच लागले, दुसऱ्याचं नळ आला असं निकडं. तू काय शास्त्रज्ञ होय. अरे त्याचं नशीब आहे, त्यानं प्रयत्न केलाय म्हणून त्याला सुख आहे. एखाद्याचं पोरगं नोकरीला लागलं, बरं झालं. एखाद्याला सून आली, चांगलं झालं. हो, एखाद्यानं 200 एकर घेतली, बरं वाटलं. एखादं सरपंच झालं, चांगलं झालं. आता 5 वर्ष गाव चांगलं करा बरं का.
एखादं कीर्तनकार झालं, वा वा वा, रोज नवीन लोकांना ज्ञान द्या, असं असं म्हणायला पाहिजे, प्रोत्साहन. हो, आता आम्ही कीर्तनकार झालो ना, तरी आम्हाला लोक कसं करते माहिती आहे? कुठं होतं कीर्तनकार? आपण म्हणलं ना पळशीला होतं. हा, पहिला दिवस असं त्याची तीच मनानं बोलणार. आपण म्हणलं ना काल्याचं होतं, काल्याचं तुला जमतं का? मी काय आफ्रिकेत जन्माला आलो आहे, मला जमायचं नाही. निव्वळ संकुचित वृत्ती. आणि हे जी लोक आहेत ते बदललेच पाहिजे. सरळ मार्गी काम असावं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साई. आमच्या नामदेव महाराजचा अभंग त्यासाठी, त्या कुळाला अकल्प आविष्य अकल्प त्यांना वेळ भेटत नाही. पण तुम्ही माऊलीच्या पालखीत यायला पाहिजे. वेळ नाही भेटत, पेरणीचा काळ असतो. पण पेरणी झाल्यावर 5 दिवसासाठी का होईना यायचं. पण कुणासोबत यायचं? जिथं लय भजन होत आहे तिथं यायचं. पण जिथं भजन करतात तिथं यायचं. भजन ते उंगळवाणी आज सध्या लय अवघड आहे महाराज. एक कार्ड रडत होता, आजी म्हणली का रडतो? नातू म्हणला आजी मला संडासला जायची भीती वाटते. म्हातारी म्हणली बॅटरी लाव. ते मला चार्जिंगच नाही. मग त्या म्हातारीने त्याला मेणबत्ती पेटवून दिली. म्हणली जा. त्यानं अशी मेणबत्ती हातात धरली, दमानं चाललं. त्याचे 2-3 मित्र आले याच्यासारखे. त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. चौकोन बस उभा राहिले, मोठ्यानं आरडले हॅपी बर्थडे टू यू. मला अर्जंट जायचं. ही म्हणलं मेणबत्ती खमरी जावली. ते म्हणले आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे. ते म्हणलं मग केक खाऊन जा, थांबा. जीव काढू काढू पळायची पोरं. नको 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 म्हणे तुझा केक. पोरं नाही क्वालिटी. आणि मुलगं नसतील. आता तुम्हाला खरं सांगा, तुम्ही आता खोटं बोलत नाही, सगळे आहे. आणि यांच्याही मनामध्ये काहीतरी विषय असतो. आता तुम्ही एवढे जणी खोटं बोलत नाही. तुम्हाला पोरं जास्त आवडतात का मुली? आता मुलीलाच विचारतो, दिदी आहे तिथं, मम्मीचा आहे का नाही? इकडे आहे ना. तुला दिदी मांडी घालून बस. आणि तू खरं सांगायचं, दिदी हिच्या तर तब्येत कुठून आणली काय नाही? हे काय खाती का नाही का डायरेक्ट सेपरेट मॉडेल आले तिकडून? खावा बिवा, जरा तब्येत करावी, जरा फिरावा, कराटी बिराटी शिकावी. उद्या नवरा जरा येडीवणी करायला तर फटकून काढला पाहिजे असं. उगा कुठे लेकरायला ताकदीच नाही हो. आणि का नाही माहिती का हे लेकरायला? आता तुम्ही दोघी खरं बोलायचं दिदी, हे बघ ती पुढे तुझी आली, आता तिसरी बी आली. हा ती तसंच आहे, तिचीच मावस बहीण आहे. हा दिदी खरं सांगा, तुमच्या मम्मीचा जीव तुमच्यावर जास्त का भैयावर? खोटं बोलायचं नाही, पण जास्त हा भैयावर. बरोबर आहे? वाजवाय टाळ्या यांच्यासाठी. हे तुमच्या मनात पाप आहे. आणि इथून पुढे थोडं बदला, पोरीला जास्त जीव लावी जा. हे दिदी, या मम्मी भैयाला का जीव लावी ती माहिती?
एखाद्या पुरीचा वाढदिवस केल्याचा दाखवा बरं कोणतरी गावात. आता तुम्ही एवढ्या जणी सगळ्या कोणी म्हणा वा माया पुरीचा मी एवढा मोठा वाढदिवस केला दाखवा बरं. केला? हा पप्याचाच केला ना. आज मी पप्याचाच वाढदिवस आहे. तुम्ही मला खरं सांगा बरं केला का? आणि दीदी मम्मी हे बघ मम्मी तुम्हाला जीव कालावीत नाही माहिती. सांगू तुम्हाला सांगू ऐका. मम्मीची जास्त जर हाल कोण करीत असेल तर कोण करतो? मम्मीवर जर दिवस वाईट येते तर कुणामुळे येते? मम्मी दिंडीत कुणामुळे जाती? आता जेवढ्या जुने चष्मेवाल्या खरं सांगा बरं तुमच्यावर जर दिवस वाईट आले त्याचं कारण दोनच आहे तुमच्या घरात. कोण? सुनानी लेक. हा तुमचं पोरग तुमचं दूध पेलेलं आहे त्याच काही नाही पण तो पोरगा बदलला कोणामुळं? ते अवतार आला. मी पंढरपूरला गेलतो त्या दिवशी पांडुरंगात दर्शन नाही झालं. आला आमच्या वडिलाचं घेतलं मी रखुमाई मातेचं नाही झालं तर आमच्या आईचं घेतो. त्या दिवशी तुळजापूरला गेलतो देवीचं दर्शन नाही झालं. मला पुढचं बोलू तर द्या ना. यांना कळलं लगेच यांना बायकोच घेत असं पळशी जरा क्वालिटीच आहे बाय. अवे 50 वर्षानं पळशी पुढचीच आहे. पळशी काय अशी आहे का 50 वर्षानं विचार श्रीमंत आहे पुढची. हो ज्या काळात कोणीच हॉटेलवर नव्हतं त्यावेळेस पळशीत महिला असायच्या. कोणी नव्हतं हे विचार श्रीमंत म्हटलं तरी चालेल का? तो काळ त्यांच्यासाठी म्हणून त्यांना ते राखलं ते सांभाळलं महिला आणि त्यांना चहा दिला. आज त्यांची प्रगती 50-50 एकरचे मालक आहे. आपण काय करतो माहिती तुमचं गावच तसं प्रसन्न नाही आपण ती करायचं फक्त आपल्याला. बघा आता मला सुद्धा अजून अंदाज नाही आमची मंडळी कोणता अवतार आहे बुवा. ते चामुंडा आहे का खाली का आहे का कम्मरी आई आहे का हिरीवरली सटवाई आहे. हा ते बिघडल्यावर कळत चंडई आहे. असं दे आता ते अवतार आहे नाही इलाज आहे. हो ग तुम्हाला काय टेन्शन नाही त्यांचं झालंच नसं आमचं झालंय ना. विडाला कडकच काम आहे नुसतं वारच नाही. लय खास काम आहे कळन तुला जरा दम काढावं. तुला फोन केल्या म्हणणार आज नाही याचा आज नाही. आणि जरी का चप्पल घालून निघला ना गडी हा बायको लगेच म्हणणार आज मी जायचं का? आज मी जायचं आज मी जायचं. ते म्हणणार जाऊ दे बाप्पाच्या नाताचा वाढदिवस आहे. मग ती काय म्हणणार माहिती रोजच आता आज मी. पुरी लय खास बोलत तुम्हाला नाही लय खास 5 दिवस राहू द्या असं नाही म्हणणार. झोपा गपचिप झोपला बुवा. त्याला बाप्पाने विचारलं सगळे रात्री दिसलेच नाही लाईटीन झटका दिला. हो चांगल्याचा कार्यक्रम झालाय महाराज. ही काही सोपं काम आहे का? इंद्रा पडले बघा इंद्र पडले बघ चंद्र झालं. येणेकरी लयच कडक आहे लयच खास काम आहे वा. तेवढा हारण तीन घेऊन बाबा तुमची कमाल आहे का? तुम्ही आता असंच घरी जा ये ना फक्त द्या माझ्याकडं. म्हातारी नाही डोकं फोडून घेतलं तर मग काय? आई नाही म्हणली आई तर म्हणे बया येणं का दुसरी गेली का काय बाई.
असू द्या नाही तर तेवढे हार मला द्या पुन्हा मी जातो तसाच अकल्प आयुष्य याचा अर्थ असा आहे. आता तुम्ही पहा बरं एवढं आयुष्य आपल्याला मिळेल नाही मिळेल, एक कल्प दोन कल्प अकल्प याचा अर्थ असा आहे जे सात्विक आहे जे धार्मिक आहे त्यांना किती कल्प ती आपल्याला मिळणार नाही पण स्मरण शिल्लक राहील. उत्तमची उरे माग शिल्लक राहिलं पाहिजे आणि शिल्लक राहण्यासाठी संस्काराची शिदोरी सोबत पाहिजे. असं राहता येत नाही राहता येत. ज्ञान होय मुडा अति मूर्खात्या दगडा. महाराज उपयोग नाही. शकुनीचं नाव निघतंय पण कोणी नाव ठेवत नाही. हा त्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही हे का नाही. त्याचं नाव कोणी ठेवत नाही पण त्याला नाव ठेवल्याशिवाय रावण इको कमी कर बाळा असं स्प्लेन दे. त्याचं नाव कोणी ठेवत नाही पण त्याला नाव ठेवल्याशिवाय रावणाचं कोणी नाव ठेवत नाही पण त्याला नाव ठेवल्याशिवाय रावण असं होतं त्याला गरज नव्हती. ज्याची पूजा केली भक्ती केली त्या शंकराने यावं. ब्रह्मदेव आले ब्रह्मदेव म्हणले मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. ते म्हणले मी मागितलंच नाही आणि द्यायचंच असेल तर माझी अशी इच्छा आहे ब्रह्मा कन्येशी धरू ब्रह्मदेवा आम्हाला तुमच्यासारखं मनात पाप येऊ नये मुलीविषयी आणि ज्या दिवशी असं मनात पाप येईल त्या दिवशी आम्ही मरण आमचं येणार. हे ब्रह्मदेवाकून मागून घेतलेला वर आहे. नुसतं मागावं काय कळलं पाहिजे. आणि पुन्हा म्हटले हे देवा असा वर द्या की मला लाख पोरं होतील पण मुलगी नाही होणार. आता बरोबर का मुलीवर वासना आली मरण नाही आणि इकडे काय मागितलं मुलगीच नाही होऊ द्यायची. किती खास काम. मग सीता कोणाची मुलगी माहिती तुम्हाला हा हे म्हणायला रावणाचीच आहे. मला काही ध्यानात नाही एवढं ते पण मी सांगून टाकतो तुम्हाला. लय गोड काम आहे ते सांगतो. एका ऋषीनं ते कमंडलू मध्ये दूध होत आणि ते कोणत्या तरी ऋषीला त्यांना काहीतरी द्यायचं होतं मला नाही सांगता यायचं एवढं पण त्याच्यात होतं. रावणानं चुकून एक ऋषीची चेष्टा का काहीतरी केली त्या ऋषीच्या अंगठ्याला काय लागल्यामुळे ते रक्त खाली पडायला मग ऋषीचं रक्त खाली पडू नये म्हणून काय केलं ते कमंडलू त्याच्यात होतं दूध. रावण इतकं हुशार होतं की ऋषीचं रक्त खाली पडलं तर आपल्याला त्रास होईल ऋषी श्राप देईल. या बदल्यामध्ये यानं काय केलं ते कमंडलू लावला आणि ती आणलं कमंडलू आणि मंडोदरीच्या हातात दिलं सांगितलं याच्यात विष आहे. काय आता याच्यातलं विष असं आहे. आणि एक सांगा तुम्हाला आता जरा ध्यानात येईल म्हणून सांगतो. शेतकरीत आपण हे बघा आपल्या घरी औषध शिल्लक नसावं. काय नसावं औषध आणलं तर शेतातच औषध संपलं पाहिजे. नाही संपलं तर तिथंच घ्यायचं नाही घ्यायचं नाही. आता ध्यानात आलं औषध असं आणायचं की ते तिथंच तेवढ्या टाक्याला संपलं पाहिजे. आपल्याजवळ चाकू नसावा शस्त्र नसावं तलवार नसावी पिस्तूल बिस्तूल काही नसावं. मग आपल्याजवळ असं आपण दिलेलं देवानं शरीर असं असावं. त्याच्यामुळं काय येत नाही आपल्याला क्रोध येत नाही राग येत नाही अहम येत नाही. सोनं नसावं सोन्यानं अहंकार येतो. खिशात पैसा असावा मर्यादित असावा. बंडलची बंडल नसावं. असल्यावर माणसाचा मेंदू कुठेही पळत आहे. सगळी गोष्टी मर्यादित असावा आणि जिथं मर्यादा नसल आणि मर्यादित नसल तिथं पित्त वाढतंय. आहार जास्त झाल्यावर सुद्धा पित्त वाढते. झोप कमी झाल्यावर सुद्धा पित्त वाढते आणि झोप जास्त झाल्यावर सुद्धा पित्त वाढते. पित्त त्याचं खवळतंय. पित्त खवळणे म्हणजे काय माणसामध्ये त्याचं काय खवळ पाहिजे
एवढ्या गोष्टीसाठी घोटाळा झाला असता. असू दे, पण ते कधी कधी एवढं सगळं करायचं बघा, नुसती लाईट आली तरी गरम व्हायचं बंद झालंय. बाबांनी गोड सुंदर प्रमाण दिलं. नामा म्हणे दूध गाय दूध एक, आणि हे सगळं सार आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही, असं नकळतपणे आपण चुका करतो, चुकून घडतं. आणि म्हणून कधीतरी एकदा तुकोबरा ज्ञानोबराचे उपकार आहेत. या संत समागमे धरावी, आवडी करावी तातडी. आणि तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुर, आपल्या डोळ्यात धुर असेल ते उपयोगाचं नाही. आणि दूर कशाचा नसं माहिती, संपत्तीचा, धनाचा, पैशाचा. कसं आज एक लई गोड आहे, तुम्हाला पटन माझं बोलणं. आमच्याकडे मायबाप वाटणीवर असतात. हो, म्हातारं थोरलेकड, म्हातारी धाकटेकड, दीड पोत्याला म्हातारं, 11 पाहिलेला म्हातारी. इथं 11 पाहिल्यावाल्या बऱ्याच दिसायला लागल्यात. ही भजनी मंडळातला माल दिसतोय आहे की नाही. बऱ्याच भजनी मंडळावाल्याच इथं नेमकं कोणाला तरी 11 पाहिल्या देईल असावा. बया बया बया, ह्यानं कवा चौकशी केली होती काय नू. अहो, आमच्याकडे तर वाट्यावर मायबाप बशी येत असं, म्हातारं थोरले वाट्यावर आणि म्हातारी डाक. आणि ते घराच्या समोर घर राहते ना, म्हातारी इकून म्हणते वामण्याची आई आहे का. तास 2 तास म्हातारी म्हणते ठकीचा बाप आहे का. काय वामण्याची आई, काय ठकीचा बाप. जिवंतपणे मायबापाच्या वाटण्या करीत येत लोक असे पापीत. अरे त्यांना भाकर नाही, त्यांना नीट बोलत नाही कुणी. आणि त्यांच्याच जीवावर जमीन त्यांची, घरदार त्यांचे, राहाला त्यांचं, खाला त्यांचं, त्यांच्या चिरीचं पाणी. आणि त्याला निदान साधं एकदा बोलावं तरी. आणि लोक म्हणले आम्ही काशीला गेलो होतो. काला मराय काशीला जातो. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, केली द्वारका. अरे जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली, काशी केली, काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली, मथुरा केली, काशी केली, मथुरा केली, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही बापा सारखा. तुम्ही पण डावट टाकला बरं का बाबांनी. काशी केली, मथुरा केली. बघा कोणाचं तरी कडवं असू द्या, ते बारुडातलं आहे ना. पण एक सांगा, देव मायबापासारखा नाही जगात. काय गरज नाही कुठं जायची. सुखी येतो घरानं, धरायला आलं पाहिजे असं. पण नलगती सायास जायवानंतरा आणि सुखी येतो घरा. आज देवांच्या निमित्तानं खरं तर वाढदिवस आहे, या निमित्ताने एक करायचं. मी त्याच्या वडिलांना आणि आजोबालाही सांगतो, चलतेला आज 5 झाडं लावायची वडाची. किती तसं तुम्ही 2-3 आंब्याचे लावले तरी चालन, चिंचाचं एखादं नाही तुम्हाला वाटत ते. पण वडाचे जर 5 लावले गावात, एक शाळेपुढे लावा, जिथं जागा भेटन तिथं 5 झाडं लावायला काही जड नाही. 5 झाडाचा परिणाम असा आहे, या वाढदिवसानिमित्तानं 5 झाडं भूमीला मिळतील. आणि जसे जसे झाडं मोठे होतील तसं तसं हा बाबा
आणि याला पुन्हा लोक सांगतील तुझ्या पहिल्या वाढदिवसाला गावामध्ये तुझ्या वडिलांनी आजोबांनी 5 झाडं लावले होते चुलत्यांनी आणि मग हे झाड आहेत आणि मग ते लहानाचं मोठं होत असताना त्या झाडाखाली बसून आनंद घेईन आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावाला सावली मिळेल. काय मिळेल? सावली मिळेल. आणि काय म्हणतं अन्नदानापेक्षाही झाडं अन्नदान वृक्षारोपण करणं. आमच्याकडे तर एक सप्ताह आहे. हो, सप्त्यात वृक्षारोपण दान करतात. नाशिकला आम्ही परवा गेलतो. हो, तिथं मुंगसरी नावाचं गाव आहे. त्या गावात महाराजासोबतच झाड वाटं लावतात. गावात पद्धतच रोज तसं. आता आपल्याकडे काय झालंय, आपल्याकडे झाडाची किंमत नाही हो. आपल्याकडे नाही झाडाची किंमत. आपल्याकडे कसं आहे, किंमतच नाही काय. आता ही पोरग आहे, उठ रे दादा इकडे खास हा इथे खरं बोलतो. हे मला खरं सांग बरं, आपल्या शेतात हरभरे आणि शेताच्या शेतात हरभरे, आपण 2-4 डाळे कुणाचे उपटितो? शेजारची. हे पिल्लू, आपल्या शेतात आंबे आणि शेजारच्या शेतात आंब्याचे झाड आहे. 2-4 का होईना, एखादा आंबा का होईना, आपण कुणाचं तोडीतो? रट्टाच लावला शेजाऱ्याचा. आणि तुमच्या गावात 2-3 पाहुणे आले, पांढरी गाडी आली, अरे बस बस उभा राह. आणि मग तुला म्हणले आम्हाला तुमच्या गावात पोरगी द्यायची, तू कोणाचं घर दाखवणार? तुमचं का शेजारचं? शेजारची. तू खाली बस, इकडे ये तू इकडे. हा, अरे इकडे. तू घर कोणाचं दाखवणार? तुमचं का शेजारचं? शेजारचं. तू सांग बरं, कोणाचं दाखवणार? चड्डी नेसता येत नाही ना आमचं म्हणते. उलटे हेच कार्टे बरे आहेत बुवा, दुसऱ्याची पिढा दुसऱ्याच्या घरी जाव. आणि आपले माणसं म्हणते हे बघा, हरभरं कुणाचं उपटायचं? आणि हे जोपर्यंत गावागावात बंद होत नाही तोपर्यंत गावं चांगली होत. आता तुम्ही ठरवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. पप्या, आपल्या शेतातलं भारावर हरभरा आण असं कवा म्हणते तुम्ही? म्हणले कधी? नाही बरं म्हणायचं 2-4 डाळे. मी म्हणतो आपलं शेत 10 एकर आहे, एक खळभर आपल्या घरच्यांनाच खाऊ द्या ना. आपल्याकडे 10-12 आंबे आहेत, थोडं रोज 2-4 आंबे खाल्ले काय कमी पडन? आपले आंबे आहेत ना ते. उग आपल्या शेतात ऊस आहे, 7-8-10 ऊस खळभर रान आपणच मोडलं बुवा, काय होईल? माणसं म्हणते नाही. आणि हे जोपर्यंत नाही होत तोपर्यंत कीर्तन प्रवचन कळत. आता तुम्ही रोज भांडे घासीत असता, घास द्या ना भांडे. भांड्याची काय काढी द्या? घाण आहे का नाही? मग भांड्याची जशी घाण काढता तशी मनातली घाण काढावं का नाही? काढावं का नाही? मग मनातली घाण कशी काढायची माहिती? आता काल येताना बरं का, मी काल तिकडून येत होतो ना, त्या हवेनं 2 माणसं चालले होते, नवरा बायको. आणि लय वर्षापासून ते काय झालं, प्रॉब्लेम काय कळत नाही. आमची दिंडी त्यांच्याकडे असायची आणि ते आम्ही ती जायचं यायचं ते बंद झालं, ते जाणं येणं. एक दिवशी ती बाई आम्हाला अशी बघितलं, तिनं बोललीच नाही. आम्ही मग गाडी फिरवीन आलो निघून. ते मला काय कळलं नाही, पण ते पुन्हा आता मी काल ती उभा केली गाडी. मला काय म्हणतो तुम्ही फिरायला लागले तुला? मग गप्पा मारायला सुरू झाल्या. ती बाई अशी पाहत होती. मी म्हणलं मी तुमच्याकडे यायचं बंद का झालो? तुम्ही त्या दिवशी आमच्याकडे पाहिलंच नाही. मग ती बाई म्हणली बाबा तुम्ही ज्यांच्या घरी पहिले येत होतात तिथं थोडं जाणं येणं बंद झालं तुमचं आणि आमच्याकडं वाढलं, पण त्यांचं ना आमचं बाय वाईट झालं. महाराज कुठेही थांबू शकतो आहे की नाही? ते इथं थांबलं काय आणि तिथं थांबलं काय. आणि मग त्यांच्या ध्यानात आलं. ते ताई म्हटल्या म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्याशी बोललो नाही, माफ करा. एक समज तुम्हाला, माणूस आल्यावर त्याला जर बोललं नाही तर त्याचं काय उपयोग आहे त्या लोकांमध्ये? मग काल आम्ही काय केलं, त्यांच्या मनात जी थोडी इकडे तिकडे घाण होती ती निघली, आमच्या मनात त्यांच्याविषयी होती ती निघली. आणि काल समोरासमोर बोलल्यामुळं तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी. आणि ह्या गाठी सोडायला दुसरं काही नाही, समोरासमोर बोलत जा. जे असेल ते बरोबर, सत्य तर सत्य. हो, सासूला बोलायचं असं, नंदाला बोलायचं असं, मोकळं बोलायचं. तुमचा मला राग आला असं तोंडावर बोलायला काय झालं? मागं काय आला कणायचं? काय बाया मागं म्हणतात बापाला सांभाळा नाही आणि आला आता असं म्हणते का नाही? आईला सांभाळा नाही, आई मरायला लागली तर आली नाही आणि आता आली बोंबलत म्हणते का नाही बाया? मग ते घरात म्हणण्यापेक्षा त्या पोरीला अडवून म्हणायचं आता काय आली का तू?
पाठीमागं नाही म्हणायचं, पाठीमागं नाही म्हणायचं, म्हणायचं तर तोंडावर. त्याला पुरावा आहे. नाही तरी तुम्ही पाहिलं ना, आता मंडपाखाली बसलोय, आपल्याला दम निघतं का? आणि समजा वाऱ्यानं थांबून घेतलं तर आपलं काय व्हायचं? कसल्या स्लॅब मध्ये बसा आणि कुठे एवढे आनंद, किती कूलर आणि काही लावा, कृपा कुणाची? त्याची. हवा त्याच्या ताब्यात, सूर्याचं प्रकाशन त्याच्या ताब्यात, चंद्राचं प्रकाशन त्याच्या ताब्यात, नदी पात्र त्याच्या ताब्यात, उत्पत्ती लय सुद्या त्याच्या ताब्यात. आणि तो कोणीतरी वेगळाच आहे. तो तुम्हाला बोलवला बोलू देत नाही, बोलवलं बोलू देत नाही, मग त्यानं चालत. प्राण सुद्धा त्याच्यामुळं तुझिया सत्तेने दासी बोलणे, तुझिया सत्तेने दासी बोलणे, तुझिया सत्तेने दासी बोलणे, तुझिया सत्तेने दासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बोले बाबासाठी टाळ्या वाजवा. गोड बाबाचं प्रमाण आहे. गोड म्हणतात. गावचेच आहेत का हे? कानडीला जवळ कोदरी. वा, सुंदर वातावरण आहे बाबा, चांगलं गोड आहे. आणि असं सपोर्ट करायला असं प्रसन्न टाळकरी सुद्धा प्रसन्न पाहिजे बरं का. आणि आपण टाकतो, सांगतो टाळकरीला प्रसन्न अवस्थेतच गायन करायचं आणि मोकळच बोलायचं. असं सगळ्याशी प्रसन्न राहावं. आयुष्यात कसं राहिलं पाहिजे? घरात प्रसन्न, दारात प्रसन्न, बोलताना प्रसन्न, वागताना प्रसन्न, एकमेकाला काही देता घेता सुद्धा प्रसन्न. मग फायदा काय होतो माहिती? प्रसन्न अवस्था असल्यामुळं अटॅक येत नाही माणसाला. आणि अटॅक कुणाला येतो माहिती का? जी आतल्या गाठीचा माल आहे, हा, ते आतल्या गाठीचे लोक आहे ना, इथं दाब गेला असं. हे याला लई कळत आहे. त्याचं मशीन जरा कडक आहे जरा. आमचा चालला जीव लई कठीण आहे. आम्ही जर घरी कधी गेलो ना, आता मला 2-3 दिवसाला कधी कधी जाणं होतं, कधी होत नाही. एखादा दिवस जातोच निघून. मग आमची गप मारावा का नाही? एके दिवशी लगेच तिनं गॅस टाकी आणा म्हणली. मी आपल्या आणली गॅस टाकी, उचलली ना आणली, पोरांनी टाकली. काय झालं माहिती आहे का? गॅस टाकीवर थोडे पीठ पडलेलं होतं, अशी घाण होती. मंडळी म्हणली तुम्हाला आयुष्यात चॉईसच नाही, तुम्हाला पसंत कळतच नाही, थर्ड क्लास पसंती तुमची. मग मी गप मारावा का नाही?
मी म्हणलं मला लग्नात पण लोक तुझ्या बाबतीत असंच म्हणायचे. अशी आग लागली मी गाडीत बसलो ना आलो गेलच नाही 3 दिवस. कुठं नाही काय माझी आई आहे सगळे खरं सांगा बरं. अरे तुम्ही जुने जुने बाबा आहे. बाबा तुमच्या काळात बातम्या कोण द्यायचं टीव्ही का रेडिओ? रेडिओच होता ना. आता टीव्ही आली. पहिलं काय होतं रेडिओ होतं महाराज. हो मला सुद्धा लग्नात रेडिओ ठरला होता आणि घड्याळ होती. घड्याळ दिली रेडिओ राहिला पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितलाच नाही. बरं तो आल्याला 25 वर्ष झालं तोच आहे हो. यांच्या डोक्यात होतं मी बदलावा. यांना काय बदललं नाही का काय नको रेडिओ. मी तुम्हाला सांगतो 20-25 वर्ष झालं त्याला चार्जिंगची गरज नाही. शेल लागत नाहीत. व्हाय 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 वाजतोय पार डोकं बंद पडलंय त्याच्यामुळं. बर कवाही फोन लावला की दीदीला उचलायचा सोडून हेच उचली ती आता. आणि ते वरून म्हणते मा खटळ आला का तुम्हाला. लई कठीण काम आहे. आता त्या दिवशी पाहुणं म्हणत होतं मला म्हातारं सासरं मा वय झालंय आता तेवढा एक रेडिओ घेऊन जा. मिळाला नका काही बी नाही याचं पण रेडिओ नको नको. तुम्ही औषध नाही याला सांगा नेतो बा पण रेडिओ नको. लय अवघड काम आहे म्हणून अभंगाचं दुसरं चलन. कल्पनेची बाता नको कोणी कल्पनेची बाता नको कोणी कल्पनेची बाधा ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नको नकाळी. कल्पनेची बाधा नको नकाळी. गोड आवाज आहे महाराजांचा. आडनाव काय तुमचं? पवार. सतीशजी पवार. खास गोड आवाज आहे त्यांचा. ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नको नकोय. या निमित्तानं पाया पडतो सगळ्यांना. माणसाच्या भाग्यात लागत आहे चुलते सुद्धा. तुम्हाला माहिती आहे मला वाटतं देवांसला 2 चुलते आहेत ना. दुसरे 2 आहेत. हे बघा चुलता नसला ना काही लोक म्हणते आता काय आडमुठे लोक आहे महाराज. चुलता पाहिजे हो. 1-2 चुलते असे मस्त असावा. आपल्या वडिलाला आधार असतो महाराज. हे लोकांचं काय होतं माहिती कळतच नाही. पहिलं म्हणलं माहेरात तुम्ही गेलात तर वडील वारलेत तुम्हाला आधार कोण आहे हो. आपल्या बापालाच भाऊ नाही समजा चुलता नाही. आपल्या भावाला कोण आधार आहे पुन्हा सांगा. हे लोक म्हणते आता मला परवा दिवशी एक पोरगी म्हणली बाबा मला लग्न करायचं नाही. मी म्हणलं का ग बाई. ती म्हणली ती मला सासू आहे. अरे मला सासू असल्याशिवाय नवरा कसा होईल. नाही तुमच्या नाही देण्यात आलं. काय पुरी आडमुठे आल्यात काय कळ ना. ती म्हणली मला सासू सासरे नकोय. मला असं ताप झालं. मी अरे मामी आत्या पाहिजे का बाई. ते परत म्हणली मला नाही म्हणजे नाही. मग मी म्हणलं हिच्या नादी लागायचं नाही जाऊ द्या मरू द्या. मला एक दिवस फोन आला म्हणली बाबा तुम्हाला राग आला असेल पण मला नाही लग्न करायचं. मला सासू सासरे नकोच. तिला कोणी सांगितलं असेल काय कळत नाही. महाराज त्या पोरीनं काय म्हणली असेल एक लेकरू. पण मी म्हणलं मग बाई आमच्याकडे एक पोरगा आहे त्याला आई नाही वडील नाही चुलता नाही
चुलती नाही, आत्या नाही. तिनं म्हणायच्या अगोदर म्हणली मामी पण नाही, मामा नाही. तिच्या नवऱ्याच्या खानदानात म्हणलं तू तिला लग्न करायचं ना, त्याला त्याच्या बापाच्या इकडलं खानदानच माहित नाही. ती म्हणली मग ते कुठले आहेत? मला ते वड्याच सापडले. वडाच त्याचा बाप, वडाच त्याची आई मायबाप, आणि तिथले झाडं झोडपं त्याचे मामा मामी आत्या. आता असं म्हणल्यावर तिनं गप मरावा का नाही? ती म्हणली बाबा लगेच लग्नाला तयारी. त्याच्या घरात कोणीच नको फक्त. आणि हे ज्या दिवशी असं होईल आपल्या भारताचं वाटोळं होत चाललं. तसं भारताची माती अशी नव्हती. भारताची माती कशी होती? पवित्र ते कुळ या दोघी जणी आल्या टाळ्या वाजवा यांच्यासाठी. नाही उशिरा आल्या म्हणून त्या म्हणत्या निम्म्याला कुठून आणला होता काय नो बाई. असं ताई आल्या, बरं झालं माय आला. तुम्ही राग मानू नका बरं का, आम्ही असंच बोलत असतो, काही तसं नाही एवढं. त्या म्हणत्याने येवा का नाही बाई कीर्तनाला. पण आज बोलल्यामुळे उद्यापासून लोक लवकर येतील पुन्हा. हो ग काय उपयोग आहे? काल त्या दिवशी कीर्तनला आम्ही कीर्तन संपत आलं जवळजवळ. इकडे आचारी नाही पण आली इकडे. बरं झालं बिचारी ऐकत होती गेली. मी मगाशी जाताना पाहिलं होतं ना, देवीच्या दर्शनाला गेलो का, ती माऊली भाजी कापीत होती. आज सुंदर स्वयंपाक करायलात महिला बरं का. आता गड्याचं काही नाही. हो, आणि स्वयंपाक सुद्धा कमी बजेटमध्ये घेतात बिचाऱ्या. हो, परवा दिवशी आम्ही म्हणल्या होत्या, आम्ही कीर्तनला गेलो इथं पारगाव म्हणून मोठे पारगाव आहे. सत्याचंच कीर्तन होतं काल्याचं. मग ते पाया बिया पडल्या आई, आणि पाया पडल्यावर त्या बायाने सगळ्यांनी पैसे दिले होते. पण ती बिचारी आचार्य म्हणली बाबा पैसे नाहीत माझ्याकडे द्यायला. मी कुठं मागायलो पाया पडायला. नाही म्हणली, मला आज्यानं ठरवून आणलंय तीच हलकट होता म्हणली. भाई त्या महिलांना काय होतात ते तो द्यायला पाहिजे. पैसे भरपूर सुंदर स्वयंपाक करतात, चांगलं करतात, म्हणून मागणं मागतो. सगळ्याला विनंती करतो, आज आपल्या इथं सुद्धा सगळ्याला आजचा वाढदिवस हा देवांचा आहे. उद्या भविष्यात तुमच्याकडे कुणीही मुलगा जन्माला आला, मोठा वाढदिवस करीत जा, गाव जीव घालीत जा. पण वाढदिवस करा, म्हातारीचे वाढदिवस करा, जुन्या माणसाचे करा वाढदिवस. अहो आमचे आजोबा आहेत, चुलत आजोबा. माझ्या आजोबा शक्य नाही. मला वाटतं तुम्ही त्याच कार्यक्रमाला आलते काय? आलते ना आपल्या घरी तुम्ही? आमच्याकडे बाबांना फोन केला, लगेच आले. बाप्पा महाराज आमच्या चुलत आजोबाचा वाढदिवस माझ्याकडून झाला, चुकून झाला. ते आम्हाला करायचा होता आणि मुद्दाम म्हणजे गरजच होती ते. अहो ते बाबा आता गेले, बापू गेले, आज तर काकू आहे आमची. पण बाबा 2-4 वर्षी पुन्हा बापू झाले आमचे. माणसाची एनर्जी वाढत असते, ते उत्साह असतात, त्याच्या जीवनात तो आनंद असतो. पण कधी काय करायचं, या जीवाला सोहळे व्हायला पाहिजेत महत्वाचे. त्याचे जीवाचे सोहळे झाले. आता आम्हाला रोज हार मिळतो, आता काय वाटत नाही. पण मी तुम्हाला इमानदारीने सांगतो, मला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक खासदार आहेत, जयसिंगरावजी गायकवाड म्हणून. आणि त्यांना काय केलं, प्रत्येक गावात एक सभागृह दिलं आणि प्रत्येक गावाचा दौरा केला होता. तेवढंच खासदार आहे, प्रत्येक गावाचा दौरा केला. नाही तर आमच्या जिल्ह्याचा इतिहास 5 महिन्यात लय खास आहे, तुम्हाला बघायचं आहे. टीव्हीला तेच, मोबाईलला तेच, नुसता आखाचा आखा. खोके आल्यावर आखा बंद झालाय. आणि इथून पुढे एक करा, असं काही करीत जाऊ नये. इथून पुढे एक करायचं कधी बी आपला गावाचं प्रसन्नता. आता एक वाढदिवसाला एक झाड लावलं गावात, काय फायदा होईल? इथं झाडं लावायची जागा संपली, शेतात लावा. नाहीतर इथून रोड अजून आहे ना 915 काही पुढे, तिथपर्यंत लावा. पण वाढदिवसाच्या दिवशी झाड लावीन ही संकल्प करा. गावाला नका जीव घालू. मी म्हणतो 2.5 लाख रुपयाची पंगत घालण्यापेक्षा सप्त्याला भावाला रस्ता द्यावा.
सख्या भावाला रस्ता देत नाही आणि इकडे 2.5 आणि 3 लाख रुपये पंक्तीला घालतो. ज्या गावात लक्ष्मण शक्ती करायची करू नका असं माझं मत नाही, पण गावात लक्ष्मण शक्ती झाली की गावातले निमे लक्ष्मण कोमात नसले पाहिजे. पुन्हा निम्मे लक्ष्मण कोमात असते तर उर्मिला त्याला ताक पाजी ती, सुमित्रा डोक्यावर पाणी होती ती, लक्ष्मण हालत नाही असा नुसता. दशरथ राजा डॉक्टरला फोन करतो, माझा लक्ष्मण उठा ना कस काय. डॉक्टर म्हणला आम्ही फाटीवर सोबतच होतो घ्यायला. नुसती लक्ष्मण शक्ती, नुसती भागवत कथा. काय करायचं, सगळ्या भावाला रस्ता नाही आणि राम कथा. काय उपयोग आहे त्याला. सप्ताह झाला की गावातली घाण गेली पाहिजे. 7 दिवसात जेवढे कीर्तन झाले त्या कीर्तनाच्या माध्यमातून गावातली घाण निघून जावी, गावातल्या मनातलंही घाण निघून जावी. घरातली दारातली कचरा जसं आपण काढतो ना रोज, तुम्ही झाडून काढता ना कचरा, तसं मनातला कचरा काढायचा असेल तर त्याला हे चिंतनीय कीर्तन लोकांना. आता लोक म्हणले त्या दिवशी बाबानं लय खोल कीर्तन केलं, बोर घ्यायचंय होय का, खालून पाणी काढायचं का, हीच काढायची. खोल कीर्तन याचा अर्थ मनावर रुजलं पाहिजे, त्याच्या मनात परिवर्तन. आता तुम्ही कीर्तन ऐकलं ना, इथून पुढे जावाशी भांडायचं नाही. आणि महिला मंडळ जावाचं गावाचं देवाचं बहिणीचं आणि भावाचं कधी खात जाऊ नये. या 5 जणांचं जर खाल्लं नाही तर देव कधीच वाईट करीत नाही. बसा माय बसा, आता टाळ्याच वाजवा त्यांच्यासाठी. असू द्या असू द्या, त्यांना सगळं आवरून आलेत ते. आता चांगलं काम आहे, असंच पाहिजे. अहो मला म्हणायचं काय, प्रयत्न केला पाहिजे. विचारा त्या माऊलीला आता काय करते स्वयंपाक केल्यावर. अरे सगळा प्रपंच चांगलं चालू आहे, त्या पोराचं शिक्षण करत्या, नवऱ्याला सपोर्ट करणार, घरी पती नसल भावाकडे राहत असं सगळं घर प्रसन्न करणार. अशी स्त्री कुठं बघितली का. नवऱ्यानं टाकून देऊ द्या, डगमगत नाही. 2-2 पोराचे शिक्षण करून मोठं केलेले माणसं आहेत. मी मोठे पारगावचंच का सांगितलं, नवऱ्याचे इथूनच पाय गेलेले आहेत. पण त्या बाईचं घर बघितलं ना काल, कलेक्टरचं घर कमी इतकं खास झालं. तुम्ही तर जाऊन बघा, जोडगे नावाची माणसं काय डोकं आहे मानत. पण बाईचा भाव कसा आहे, आलेल्या अतिथीवर प्रेम तसंच. उगाच कुठं ना काय लोक म्हणते असं झालं तसं झालं, मनात जसा भाव असेल तसं घडत असतं. पण तुम्ही महिला बाबतीत तुम्ही भाग्यवान आहे. आणि मी तर तुम्हाला चुकून वाईट बोललो असं मला माफ करा, पण तुम्ही देवीच आहेत. कुणी बी असू द्या, कोणतीही महिला, या जगातल्या 800 कोटी लोकांमधल्या महिला असू द्या, तुम्ही भाग्यवान आहेत आणि तुम्ही ईश्वरच आहात, देवीच आहात. तुमच्यामुळेच सगळे लोक समाधानी. आमचं तुम्हाला बोलणं चुकीचं आहे, पण महिला प्रयत्नच करतात. नाही नाही नाही, अहो 5 लाख रुपये पुरीचं खर्च करून लग्न करणाऱ्या बाया एकटी. मला त्या काल म्हाताऱ्यानं सांगितलं, म्हणले काय नाही हो, मला पाय गेले इथून पाय तुटलेले. आणि पाय गेलीपासून मला काय कळलं नाही, पण पोराच्या लग्नात हिनं कुठून काय केलं काय माहित नाही, शिलाई मशीनचं काम करून तिनं 5 लाख रुपये कमवले. आणि पोरीच्या लग्नात ते लग्नाला कामाला आले. अशी महिला असते. म्हणून तर तुमच्या खात्यावर सरकारनं 1,500 टाकायला सुरुवात केली. आणि सांगा बरं तुम्ही 1,500 रुपये तुमच्या खात्यावर येत्या, कोण कोण किराणा बाजार आणते बोटवर करा बरं तुम्ही. त्या पैशाचा किराणा कोणी आणला. 7.5 पहिले आले, कोणी आणला किराणा. मग आमच्या पैशाचं इथून पुढे आणतो आम्ही, त्याचं खात जाऊ नका तुम्ही. लग्न झाल्यापासून इतका एवढे दिवस झालं, तुम्ही 25 वर्ष आमच्या आणि तुमचे कवा 9-7.5 आले तर बाई म्हणती मला सोनं घ्यायची. याच सगळ्यांनी फक्त त्या पैशाचं सोनंच घेतलंय. 2,500-7,500 रुपये त्या काउंटरला टाकले आणि त्या सोनारला काय म्हणले माहिती का, हे 7.5 घ्या आणि पप्पेच्या बापाकडून 2.5 घ्या आणि किडूक मिडूक करा. चांगला मोठा सापच घाल ना गळ्यात तू, नाही तर आजगर घाल एखादं. उगा कुंडाना काय म्हणून माझी आई पाया पडतो. बरोबर आहे का, कुठ चुक आहे. तुम्ही म्हणता नाही बरोबर म्हणवतो, तू या पुढं बसलो. उगा कुटाणा करीत जाऊ नका. महिला या जगामध्ये भाग्यवान आहेत. उलटा आता बरं झालं ना, देवानं आणला का नाही, कुठे गेला त्याला, आला नाही इकडं. तो काय खेळायला गेला का काय. नाही पहिलंच वय वर्ष त्याचं, पहिलंच हे ना वाढदिवस त्याचं पहिलंच आहे ना वर्ष, एकच झालं त्याला. ते काही खेळायसारखं नाही अजून. ते काय आता नुसतं पाहत आहेत.
सत्काराचा वारा न लागो राजसा माझे विष्णुदासा भाविकाशी. शेवटच्या चरणात सांगता नाम म्हणे तया हो असावे कल्याण. नाम म्हणे तया हो असावे कल्पनेची बाधा लहुकवणे काळी. आणि ही संत मंडळी सुखी असो. सुखी याचा अर्थ तुमच्यामुळं राम, बरं काय, तुमच्यामुळं राम, तुमच्यामुळं माधव, तुमच्यामुळं केशव, आणि तुमच्यामुळं जगातले सगळे देव. देव कुणामुळं? स्त्रीमुळं. आणि देवांश सुद्धा कुणामुळं? हा. मग आई नसल तर जगात कुठलं सुख समाधान अजिबात नाही. आता बघा बरं, देवांचं आपण मटामटा मुके घेऊ का त्याच्या पंजेचे? असं द्या, ते वय राहिलं नाही आता, ती अवस्था गेली महाराज. म्हणून ते तुम्ही पदर नका तोंडाला लावी जाऊ, तसं जायला बसल्यात कुणाला. असं काही नाही, असू द्या. एक सोन्यासारखं जीवन आहे, ती पालन पोषण करत असताना त्याला प्रेमभाव आहे. काय हे बघा, प्रेमभाव असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मुलं प्रसन्न होतात, मुलांचा चेहरा प्रसन्न असतो. आता तिथं लेकरू आहे, कुठे गेलं काय? ते काय ती मांडीवर आहे का? त्याला काय कळत नाही, काय नाही, पण त्याला नक्की माहिती मी थोडं रडलं तरी माझं कोणीतरी मला वाट्यावर 10-12 बाया बसल्याने एखादं पोरग खाली पडलं, सख्खी आई उठन का चुलती आईच उठन ना? सख्खी आहे की नाही का? बाकी उठतीन, बाकी काय म्हणतीन, बघ कुठं लागलंय ती, माती वाळून टाक. पोरायला अक्कल नाही, पोरं बापावर गेलेत पार. आई ती आई. आणि म्हणून कधी बी ही मन आपल्याकडे आली, माय मारावा आणि पुन्हा काय नाही नाही, मावशी खड्डा खांदून पुरावा. इथं नाहीत ना कुणी आलेले मावश्या. आई ती आई आणि मुलगा तो मुलगा. अहो काही लोक म्हणते, आता काही लोक म्हणते मग पोरायचं काय खरंय बा? अरे पोरगाच बापाला नाहीला सांभाळू शकतो, पुरी बिरी नाही. आणि जरी पुरीनं सांभाळत हिशेब काढीन, हिशेब काढीन. आणि तुम्हाला असं वाटतं माय आई बापूला मला जीव लावी त्या, एवढ्या सगळ्या सुनायला सांगतो. ऐका बरं का, तुम्ही 6 महिने राहू मायबापाशी राहून पहा, मग तुम्हाला किंमत कळेल. तुम्ही चांगलं 2 वर्ष राहा बरं मायबापाच्या इथं, आणि मग कळन तुम्हाला काय भाव आहे, काय प्रेम आहे. हो का तुम्ही कधीतरी, आणि मग तुम्ही ज्याच्या घरी राहतात त्याला बोलत नाही. अरे त्या सासूचे उपकार आहे तुमचं, तुम्ही तुमच्या आईला सहन होत नाही, तेवढं सहन कोण करते? आई म्हणते ही कार्टी कवा जाती काय नो बाई.
म्हणते का नाही आई कधी? आणि तुम्हाला वाटतं माझी आई लय जीव लावते, उगा एक दिवस येतीस आणि एक दिवस जातीस म्हणून लावते जीव. चांगलं तू वर्ष 2 वर्ष 10 वर्ष राहून पाय बरं, मग तुला कळल आईची किंमत काय. तुला चुलती कळल, तुला मामी कळल, तुला मावशी कळल, तुला काका कळल. नाही नाही नाही, पण तुला माहिती का, ज्या सासूच्या घरी गेली तुला 1000 रुपया दिले तिला, तरी ती काय म्हणते माहिती, तिच्यासाठी काही नाही, तिच्यासाठी नाही, माझ्या पोरासाठी मी दम काढते. आणि महापोर काय ना, म्हणून कोणती माय फक्त स्वतःच्या मुलासाठी दम काढते. आणि तुम्हाला असा भास होतो सासू मला घाबरती. नाही नाही नाही. आणि तुम्ही लय वजनात बोलत जाऊ नका बरं का, सगळ्यांना सांग. आणि तेवढं बिचारीला जपा, नाही तर एक करा. आणि मी खोटं बोलत नाही, तिचा पप्या आहे ना, तिला देऊन टाका. आणि तिकडे तुम्ही वड्याला राहा, तिची जमीन तिला द्या, तिचं घरात तुम्ही राहत्या, ते घर मोकळं करून द्या. आणि हायवेला राहा, तिकडे टपरी टाकून खा. तिच्या शेतातले हरभरे, तिच्या शेतातल्या हरभऱ्याच्या पिठाची भजी तयार करी द्या. आणि तुम्ही तुमच्या आई बापाला खाऊ घालते. आमच्या बापाला काय बांध कोरले होते तुमचे, असं करी जाऊ नका. या म्हणते तू फक्त बाहेर निघा. तू आमच्याच गावात आला ना, आम्हाला भुकतो. यांना काही काम नाही, या जाधव परिवाराला खोळ असं काही नाही. त्यांच्या घरातले त्यांची जे बयाचे, खरं तर मोतीरामजी रघुनाथजी जाधव, हे जाधव पाटील, त्यांच्या घरातले ज्ञानेश्वररावजी मोतीरामजी जाधव पाटील आणि महेशराव मोतीरामजी जाधव पाटील, मोतीराम बाप्पाजी ना, आणि त्यांचे परिवारामध्ये एक विशेष मला बरं वाटलं. आज खरी प्रगती आहे असं वाटतं. देवांच्या पुढं रेणुका मनोज जाधव पाटील हे टाकलं, हे याच्यासाठी टाळ्या वाजवा. मनोज जाधव पाटील टाकलं असतं तर मग हे पण अजून पाश्चात्य मागच्या संस्कृतीत आहेत असं वाटलं असतं. पण रेणुका नावाचं नाव पुढं आल्यामुळं ती दोघांचं आहे. आणि इथून पुढं तसं करत जा. बहिणीचे नावं टाकी जा पत्रिकेवर. आपल्याकडे ती बहिणीचे नावं टाकत नाहीत, म्हणून तर सह्याला किंमत आली. आता बहिणीच्या सह्या झाल्याशिवाय आता खाते फुटत नाहीत. आता भावांनुसतं असं पाच, आणि भाऊजाईनं नंदचे पाय धुवून पाणी प्यायचं, तरच मेळ लागणार आहे. पुन्हा एकदा गळ्यात मालकाला कपडाला गंध लावा, वारकरी जेवण टाका. आणि पुन्हा असं मागणं मागूया, आपण देवांचा पहिला वाढदिवस केला आहे, पण शतकपूर्ती सोहळ्याला आपण काही राहणार नाही, पण त्याचे 100 पूर्ण व्हावेत अशी प्रार्थना करूया. तुला प्रार्थना करतो की भगवंता, एक वाढदिवस झाला पण अजून 99 वाढदिवस त्याची करण्याचा योगायोग यावा आणि 100 वर्ष आयुष्य जागावं असं वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्याला शुभेच्छा. धन्यवाद. नाम म्हणत या
संत मंडळी सुखी असो सुखी असो संत मंडळी सुखी असो सुखी असो